भरपूर असे काय काय प्रॉब्लेम आहे लोकांना, केस वगैरे जातात, आंघोळ केले की पाणी भी खराब है। इधर से अगर जाना रहेगा तो कैसा जाएंगे? और चप्पल है ना, चप्पल से जाएगी ना तो छींटे है ना पूरे ऊपर तक आते हैं। बोलने के लिए बहुत कुछ है बट यहाँ पे कोई एक्शन लेने वाला कोई नहीं है, इसलिए कोई कुछ नाही बोलत। ते लोक वरून टाकतात, हे लोक साफ करतात, पण हे लोक जर घाण करतात तर ते लोक काय करणार? नवराष्ट्रची डिजिटल टीम पोहोचलेली आहे चेंबूरच्या माहुल भागामध्ये। रासायनिक पाणी प्रदूषण आणि भयंकर टोकाची अस्वच्छता हे मुद्दे या भागामध्ये आणि गेल्या अनेक वर्षांपासून या मुद्द्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही। आणि म्हणून भलेही अस्वच्छतेकडे पाहून आपण नाकं मुरडतो, पण हे वास्तव आहे की या भागामध्ये इतकी भयंकर घाणेरडी परिस्थिती लोकांना जगण्यासाठी अत्यंत मजबूर करत आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा आणि इथल्या नगरसेवकांना सांगून सुद्धा ही परिस्थिती अजिबात सुधारत नाही। हा मुद्दा महानगरपालिकेच्या निवडणुकीत, विधानसभेत आणि याशिवाय लोकसभेत सुद्धा वारंवार उठत राहतो, पण तरी सुद्धा इथली परिस्थिती काहीही पालटत नाही। क्या क्या मुद्दा है? यहाँ पे पानी नहीं सही है और बहुत गंदगी है यहाँ पे। यहाँ से लोग शिफ्टिंग कर रहे हैं, आधे कोहिनूर चले गए और भी लोग जाने वाले हैं। यहाँ की कोहिनूर कहाँ है? कुर्ला में। मतलब इनको वहां शिफ्ट कराया गया? वहाँ शिफ्ट कराया गया है और यहाँ पे गंदगी बहुत ज्यादा बढ़ रही है। ये कचरा है, लोग फेंकते भी है और खुद बीएमसी वाले साफ भी नहीं करते, और वो करते थे बहुत ज्यादा, लेकिन अब बहुत ज्यादा पब्लिक कचरा फेंकने लगी है। हाँ, हमने देखा कि बहुत ही ज्यादा है। हाँ, बहुत ज्यादा गंदगी। एवढं म्हणजे तो उधर कचरा भी फेंके हैं, तो उधर छिपकली भी आई थी और सांप भी आता है और पत्थर भी गिरे। बेवड़े लोग दारू पी के जाते हैं, उधर फेंक देते बॉटल उठा, तो फिर कोई भी बच्चा उधर खेलने जाता है ना, हॉकी उधर है ना हम लोग के बिल्डिंग के उधर, तो फिर हॉकी खेलते हैं ना उधर बच्चे लोग, तो हाँ। फिर ना और बच्चे लोग के पैर पे काट छुप जाता है। ओ हो। अभी कोहिनूर शिफ्टिंग करेंगे। अच्छा, हाँ, इधर और इधर में कौन आएगा क्या मालूम, पर हम लोग को कोहिनूर शिफ्टिंग करेंगे। हे पाणी इथं टायमावर येत नाही आणि कधी कधी तर पाणी येत पण नाही, बोलते की पाईपलाईन फुटली आणि भरपूर लोकांना पाण्याचा एवढा त्रास आहे की काही जण बोललं तर समोरचा व्यक्ती काहीच बोलत नाही। आता ह्या बिल्डिंग मध्ये पण दिवसातून एक वेळा पाणी येतो सकाळी। आणि दूषित पाणी आहे? हा, पाणी थोडं घाण आहे। आता हे बघितले, हे काम 1.5-2 महिना झाला असंच पडलं, थोडं एक काम चालू आहे। बरं। आणि घाण तर अजिबात अशी आहे ना की कधी कधी स्वच्छ होत पण पण यात नाही। लोकही जबाबदार असतील ना? हा, लोक तर आहे, लोकांना पण कळायला पाहिजे आपल्या आपल्या घराचा कचरा आपल्या घरामध्येच टाकावा। पण लोक काय करतात, खिडकीमधनं बाहेर टाकतात। खूप भयंकर दूषित पाणी आहे माहुल भागात। हो असं आहे, पण एवढं काही हे नाही, पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे या माऊल भागामध्ये। अच्छा, हा, पाणी दूषित तर आहेच, आम्ही बिस्लेरिया वगैरे बाहेरचं आणून पितो। हो ना? हो, आणि अस्वच्छता, दुर्गंध? अस्वच्छता भरपूर आहे, भरपूर खूप घाण, आणि सगळ्यांना इकडे रोग वगैरे, टीबीचं प्रमाण खूप आहे या साईडला, कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे लेडीज लोकांमध्ये। हो, हो, आणि मुलं आमची लहान लहान खूप आजारी पडतात, खूप सतत, म्हणजे ते चालूच आहे आमचं औषधे वगैरे। महानगरपालिकेच्या लोकांना सांगता, म्हणजे गाडी येत नाही त्यांची? हो, सांगतो आम्ही, येतात, पण ते कसं औषधं वगैरे देऊन जातात, त्यानंतर काय हे नाही। बरं। Thank you.
पाण्याचं हे आहे, पाण्याचा प्रॉब्लेम खूप आहे इथे. पण मग तुम्ही पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर महानगरपालिकेला सांगितलं नाही का? आता तर महानगरपालिकेची निवडणूक आहे. होत आहे, पण ते लोक बोलतात आमच्या सोसायटीवाले, पण काहीतरी निर्णय घेतात काहीतरी नाही घेतात. अच्छा. हा, आणि किती वर्षापासून आहे हा प्रॉब्लेम? प्रॉब्लेम काय आहे, जर मोटर विटरचा काय प्रॉब्लेम झाला तेव्हाच आहे. बीएमसी मधून जे पाणी आहे ना पाईप, तिथून तर बरोबर आहे पाणीचं, तिथून काय प्रॉब्लेम नाही. जर इथं जर काय त्रास झाला ना, किंवा लाईन कापली, मीटर नाही भरला, तेव्हा आम्हाला त्रास होतोय, दुसरा काय त्रास नाही होत. पण मला सांगा, अस्वच्छता मग कुणामुळे झालेली एवढी? महापालिकेचे येत नाही कर्मचारी इथे साफ नाही, करायला? काही साफसफाई पण होती, आम्ही हे नाही बोलत साफसफाई नाही होत, पण माणसं पण तशी आहे ना हो. ते लोक वरून टाकतात, हे लोक साफ करतात, पण हे लोक जर घाण करतात तर ते लोक काय करणार? माणसामध्ये पण काहीतरी पाहिजे ना हो विचार, की आपण कुठून राहायला, कुठून आलोय, काय नाही, झोपडपट्टीवरून आलोय तर इथं कशाला राहायचं. आता ते लोक फेकणार तर ते लोक उचलणार, जर आपण फेकलंच नाही तर घाण कशाला होणार? हा एक मुद्दा महत्वाचा आहे. हा, आहे ना, मग ते दुसरं काय ते त्रास? सरळ आणि खिडकीतनं खाली फेकतात. हा, खाली. आता बघा हा रस्ता आहे, हम्म. इथून त्या पाठीमागं जे रस्ता आहे ना, तिथून आहे ना यायचं जायचं रस्ता आहे, पण माणसं खिडकीतून फेकतात, ते माणसावरच जाते. पाणी पण असलं तर कचरा, जेवण वगैरे सगळं फेकतात. हो, असं आहे. इथे म्हणजे पाणी किती, हिंदी मराठी नहीं, हिंदी, पाण्याचं हिंदी है। पानी कितने साल से खराब, मतलब आप अगर कहीं दूसरी जगह जाते होंगे तो वहाँ पानी कैसा रहता है और यहाँ पानी कैसा रहता है? ये पानी का तो बहुत शॉर्टेज चालू है यहाँ पे। हाँ, क्वालिटी ऑफ वाटर कैसे है मतलब क्वालिटी ऑफ इधर? वाटर एकदम, ये थोड़ा लो हैवी लगता है पानी। पानी हैवी लगता है, बॉडी को भी प्रॉब्लम है, स्किन को भी प्रॉब्लम है, पीने के लिए भी प्रॉब्लम है, बट कोई एक्शन नहीं लेते तो एक दो जन का एक्शन लेके क्या ही मतलब होता है। और ये जो आरसीएफ कंपनी वगैरह वहाँ का पानी, इसकी वजह से केमिकल का पानी आता है इधर? यहाँ ऐसा कुछ नहीं है, अलग नहीं। अलग लाइन, ओके। ऐसा बोलते हैं। बच्चों के स्कूल का क्या है, वो ठीक है? बच्चों के स्कूल का सब कुछ अच्छे से हो तीन चुका है यहाँ पे। प्रॉब्लम है, एक ये गंदगी और एक ये जो रहता है ना हॉस्पिटल, और एक मच्छर। हॉस्पिटल नहीं है? हॉस्पिटल नहीं है। अभी ये हॉस्पिटल जो का डेवलपमेंट हॉस्पिटल है, चालू हुआ है, हम्म। बीएमसी का हॉस्पिटल यहाँ पे चालू किया और वहाँ पे हॉस्पिटल तैयार हो रहा है। ये जो तैयार हो बीएमसी रहा का हॉस्पिटल है, हम समझो यहाँ पे कार्रवाई करने आए, हमको भेजते हैं, तो हम वहाँ जाते हैं कुछ प्रॉब्लम लेके, तो वो हमको बोलते हैं आप यहाँ जाओ वहाँ जाओ, तो फिर हम यहाँ क्यों जाए, फिर हम वहीं जाएंगे ना। आप हमको बोलते हैं कि इस चीज़ का प्रॉब्लम हमारे पास है, ऐसा है वैसा है, हम ठीक करेंगे, आप आओ, फिर हमको वो कभी साइन लिख के दे देते हैं, कभी यहाँ लिख, तो हम लोग उनको यही बोलते हैं, इससे अच्छा हम आपके पास क्यों आए, हम वहीं पे जाते हैं, ऐसा है। ठीक। बोलने के लिए बहुत कुछ है, बट यहाँ पे कोई एक्शन लेने वाला कोई नहीं है, इसलिए कोई कुछ नहीं बोलता है। आप समझ गए रहेंगे बस, और समझ कुछ नहीं। हे नवराष्ट्र काही इथे काही कुणी लक्ष देत नाही का? म्हणजे माहित नाही आता. तुम्ही कुठे राहता? तुम्ही किती वर्षापासून राहता इथे? 10 वर्ष झाली. मग 10 वर्षामध्ये या समस्या होत्या 10 वर्षात, आणि मग 10 वर्षानंतर आता त्या सुटल्या, असं काही जाणवतं का? काय माहिती नाही? पाणी तुम्हाला इथे जगताना कुठले प्रॉब्लेम येतात? काय नाही, पाणी आम्ही पितो, एक्वागार्ड लावलाय घरी, हा, आम्ही पितो त्याच्याने ते. ॲक्वागार्ड लावावं लागतं. हा, आणि स्वच्छता? हे प्रदूषण येते, बिल्स आहे ना, हा? हे श्वास घ्यायला त्रास येते. हो ना, इथे हे ना काय ते HP आहे, सगळी HP आहे, कंपन्या. HP कंपनी, त्रास आहे भरपूर माणसांना, बायकांना, म्हाताऱ्या लोकांना. हो ना, श्वास HP घेण्याचा. हा, दिले पण बदलून, पण किती जणांना इथून जातात, इथून दुसरीकडे घेऊन गेले, कोहिनूरला दिले बोलतात, पूरला पण जात नाही लोक तिथे. गेले, अर्धे माहित नाही. बोल काय? हे बघा या माहोलची परिस्थिती, या ठिकाणी बघा काय घाण, किती कचरा, रात्रीचे मच्छर वगैरे चावतात, लोक आजारी पडतात, लोकांना खाज वगैरे सुटते, कुठल्या बिमारी होतात तिथे? इकडे अंगाला वगैरे खाज येते, भरपूर असे काय काय प्रॉब्लेम आहे, लोकांना केस वगैरे जातात, आंघोळ केले की पाणी बी खराब आहे इथे. याच्याबद्दल तुम्ही काहीतरी करा. आम्ही त्याच्यासाठीच आलो, म्हणजे तुमचा मुद्दा मांडायलाच आलो इथे माहुल गावात. आणि माहुल गावातली चर्चा ही कायम निवडणुकीमध्ये होते. मी इतर वेळेला काय होते, करतच नाही. पण निवडणुकीत काय होत नाही. बरोबर आहे, निवडणूक येते, ज्या ज्या टायमाला निवडणूक होते त्या त्या टायमाला तुम्ही लोक सगळे हे करतात, नंतर ते विसरतात माहोल मध्ये. हो ना, हा, काय करतच नाही.
तर हे घरात काय action वगैरे कोण घेत नाही. तुम्ही किती वर्ष झाले राहता इथे? 5 वर्ष. आणि मी हिंदी बोलू का? हा बोला, मराठी चांगले बोलता तुम्ही. नहीं, मला जास्त येत नहीं. सर सबसे पहले आप इसको चेक करिए, ये रोड बच्चों के लिए भी नुकसान, बड़ों के लिए भी, जो भी एजेड लोग हैं उनके लिए भी. सबसे पहले गंदगी देखिए यहाँ की. गवर्नमेंट सर काम करके देता है, लेकिन ये जो रास्ता ना बराबर काम नहीं होता है. देखिए इसमें पानी देखिए कितना भरा हुआ है. हम लोगों को आने जाने कितना प्रॉब्लम होता है, बच्चों के लिए भी प्रॉब्लम है. फिर वहाँ पे वो देखिए, वहाँ पे वो चैम्बर है वो खुला हुआ है, उसमें भी अच्छा. हाँ, उसमें इसके पहले एक पत्रा रखा हुआ था, आने जाने वाले लोगों को प्रॉब्लम ना हो, कभी कोई अंदर ना गिर जाए कुछ भी. अभी उसके ऊपर पत्थर रखा हुआ है सर. सबसे पहले ये तो वाला? हाँ हाँ, वो दिख रहा है ना आपको हाँ, झाड़ी के हाँ, बाजू में, हाँ. वो इसमें ये सर सब गंदगी है, मच्छर है, दुनिया की बीमारी है, ये सब देखिए. आप आए ना इधर सर्वे करने, कुछ कीजिए सर इसके लिए. हा भरपूर या लोकांच्या समस्या या ठिकाणी मांडा. बोला. यहाँ पे जो है गंदगी क्यों है, जितना जो पाइप है बिल्डिंगों का, हाँ. ये सब टूटा हुआ है. सारा बाथरूम का पानी सब नीचे आता है, अच्छा, लीकेज है. लीकेज है सब. अगर ये लीकेज सब पूरा बंद होगा तो ये गंदगी सामने नहीं आएगी. और ये अब इनको जो है माड़ा वाले को या बीएमसी वाले को जो भी है, तो पहले ये लीकेज को बंद करें. नीचे जो पाइप फटा हुआ है, तो आप इंक्वायरी कर सकते हो. इतनी गंदगी है कि लोग चल नहीं सकते, नमाजी लोग नमाज पढ़ने, पूरा रोड में पूरा सब रोड पे आ. कैसे जाएंगे अभी? वरनं पाणी इतना अंगावर पानी येतं. पूर्ण पाणी वरनं अंगावर कैसा खराब इधर से पानी, अगर पानी. जाना रहेगा तो कैसा जाएंगे? और कितनी और बार ये चप्पल है लोग- ना, चप्पल से जाएगी ना तो छींटे है ना पूरे ऊपर तक आते हैं. बरसात तो है नहीं अभी. अरे हे बारिश नहीं भी रहेगी तभी भी यही हाल रहता है इधर. बिन बारिश के बारिश चालू रहती है, बारिश नहीं रहेगी तभी भी यही हाल, और बारिश में तो इससे भी गंदा हाल रहता है. तुम्ही खेळता कसे बेटा मग इथे? खेलते हो? हाँ इधर खेलते हैं, पूरा गंदा गंदा रहता है. आने जाने में पूरा पैर में कीचड़ उड़ जाता है. ज्यादा भी- नमाज पढ़ने जाते हैं, पूरा पूरा कीचड़ उड़ जाता है, पूरा जा ही नहीं पाता है. वहाँ से आना पड़ता है. हाँ? व्हाइट कलर के अगर कपड़े पहन के जाएंगे ना पूरा गंदा हो जाएगा. यहाँ से चप्पल में भी पानी आ जाता है, इतना गंदा. गड्ढे इतने गहरे ना, कोई भी पैर रखेगा डायरेक्ट अंदर. सॉक्स रहते हैं वो ब्लैक हो जाते हैं कीचड़ में डेली. अच्छा. बच्चों के और socks. ये बीमारी कोई बीमारी तो खुजली वगैरह? गंदगी से ही है. पाइप भी फूटा है. हाँ? काय म्हणताय? काय झालं? 36 नंबर बिल्डिंग आहे त्याच्या पाठीमागं बघा किती घाण आहे. ये इधर है ना, कोई वो धुआं वाला आता नहीं, मच्छर का मशीन Fogging वाला वाला, हाँ. हाँ वो नहीं आता है. क्योंकि मच्छर बहुत ज्यादा है, इतने बड़े बड़े मच्छर है ना, हद से ज्यादा बड़े बड़े मच्छर है. चालू आहे. सबको आधे से ज्यादा बीमारी है ना मच्छर से लगी है. बुरा हाल है सर. प्लीज आगे आप थोड़ा जाएंगे ना और बुरा हाल है. भरपूर हालत हाँ, खराब आहे. पूरा हालत खराब है सर. कशी कशी लोक राहतात. इतनी गंदगी में कोई कैसे रह सकता है सर? हाँ. जी बोलिए सर. बोला साहेब. हे पूर्ण संडासचं पाणी इथं पडायला लागतंय. हा. दिवसभर पाणी एकदम घाण आहे. येणं जाणं बारके पोरं, शाळेचे पोरं, मच्छर धुवून यायचं, कोण धुवा मारायला येत नाही, काय नाही. लय वैताग आला इथं. पण मला सांगा, हे काही इथे माहुल गावामध्ये तुम्ही नेहमी पाहिलं की म्हणजे दूषित पाणी, प्रदूषण, अस्वच्छता, पण मग इकडले लोक कुठे शिफ्ट करतायत? कोहिनूरला? कोहिनूरला आहे, कोहिनूरला. कोण करताय ते? महापालिका? हा बीएमसी करतात. बीएमसी कशासाठी? की इथे ते कुणाला जमत नाही ते जातात ते लोक. कामासाठी त्यांना लांब पडतोय ना, हा. म्हणून जातात ते. सर पटेल सर नाम है, वो ही बस आते हैं तो बच्चे लोग पढ़ते हैं, बाकी पढ़ते ही नहीं है. जब मन करे नीचे आ जाते हैं. फंक्शन में तो नीचे ही घूमते रहते हैं, स्कूल में आते ही नहीं है. और अच्छा. टीचर लोग भी डर के मारे बोलते नहीं है. कुछ बच्चे ऐसा भी कर दो स्टूडेंट लोग को तो जाके पेरेंट्स को लेके आते हैं, फिर लड़ने लग जाते हैं पेरेंट्स लोग. पेरेंट्स लोग टीचर से लड़ने लगते हाँ, हैं. टीचर लोग इसलिए डर के मारे कुछ बोलते ही नहीं है. बाकी स्कूल में पढ़ाई होती है ठीक से? ये पढ़ाई बीएमसी नहीं की होती है. स्कूल है ना? हाँ. पढ़ाई होती है ठीक? नहीं. तुम क्या दूसरी स्कूल में जाओगे फिर? अभी तो इधर ही अभी देख रहे मेरे को एलसी, क्योंकि इधर मैं पढ़ने गया था ना, तो 5-6 लड़के लोग ने मिलके मेरे को मारा है. गंदगी? अभी क्या करने का, वो फूट गया है पाइप, उधर पानी भरता है, जाने कोई नहीं होता है सर. नहीं. हाँ. कितने साल से रह रहे हैं आप यहाँ? हम लोग 10 साल से 10 साल में कुछ बदलाव नहीं आया? नहीं आया. अभी क्या करने का, नहीं आया अभी बदलाव. पर तकलीफ होती है सांस लेने में या हाँ. तबीयत की? हाँ होता है, अभी क्या करने का. मजबूर? हाँ मजबूरी है. हाँ मजबूरी है. पहले कहाँ रहते थे आप? हम लोग हम्म? विरार रहते थे, फिर इधर आया, 10 साल हो गया. अच्छा. हाँ. और अभी इलेक्शन भी है, वोटिंग करती है आप? करेंगे, अभी कारण आएगा तो करेंगे ना.
ही महानगरपालिकेची शाळा आहे आणि शाळेत शिकायला याच माहूल गावातनं अनेक मुली हे दूरवरून येतात. पण येताना मात्र ज्या घाणीचा सामना करावा लागतो, अस्वच्छतेचा सामना करावा लागतो, प्रदूषणाचा, पिण्याच्या पाण्याची सुद्धा खूप मोठी समस्या आहे. आणि या सगळ्या समस्या पार करत करत ही शाळेमध्ये मुलं इथे शिकायला येतात. म्हणजे शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी जे एन्व्हायरमेंट लागतं, पर्यावरण लागतं, आजूबाजूचा भोवताल हा चांगला लागतो, ही जी काही संकल्पना शिक्षणातली आहे त्या संकल्पनेलाच मुळात पायदळी तुडवल्या जात आहे. महानगरपालिका आणि त्यांचे अधिकारी किती लक्ष देतात, लोकांची सुद्धा आपली एक जबाबदारी असते स्वच्छता ठेवण्याची, ती सुद्धा ते पार पाडत नाही, हे तितकंच खरं आहे. पण एकूण इथलं महापालिकेचं प्रशासन आपल्याला ढिसाळ दिसतं हे यावरून लक्षात येतं. आणि राजकारणी सुद्धा आणि नेते नगरसेवक सुद्धा किती उदासीन आहे, त्यांना महापालिकेमध्ये जनतेचं प्रतिनिधित्व करायचं आहे. पण मूळ समस्यांना हात घालताना हेच नेते वेगवेगळ्या पक्षाचे आपल्याला किती सक्रियपणे आपली भूमिका पार पाडताना दिसत आहेत तेही आपल्याला दिसत आहे. मनोज भोयर, कॅमेरामन विशाल घोरपडेसह मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल, माहुलगाव, चेंबूर.